मित्रांनो बघा, बिलॉंग बिलॉंग म्हणजे काय रे? एखादी वस्तू एखाद्याच्या मालकीची असणे, एखाद्याची असणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हा पेन आहे, हा माझा आहे. मी काय म्हणेन, बिलॉंग टू मी. ओके. वाक्य बघा, दिस बुक बिलॉंग्स टू मी. हे पुस्तक माझे आहे. द कार बिलॉंग्स टू माय फादर. गाडी माझ्या वडिलांची आहे. कार माझ्या वडिलांची आहे. म्हणजे त्यांच्या मालकीची आहे असं. दीज टॉयज बिलॉंग टू द चिल्ड्रन. हे खेळणे मुलांचे आहेत. ओके. चिल्ड्रन, एक लक्षात घ्या, चिल्ड्रन हे ऑलरेडी अनेकवचन आहे, तर त्याला एच लावायचा नाही, ते चुकीचं होऊन जातं. चिल्ड्रन ऑलरेडी अनेकवचनी आहे. नेक्स्ट, दिस लँड बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट. ठीक आहे. ही जी जागा आहे, ही जागा आहे सरकारची आहे. ही जमीन जी आहे सरकारची आहे, म्हणजे सरकारच्या मालकीची आहे. ओके. डज दिस अम्ब्रेला बिलॉंग्स टू युअर सिस्टर. म्हणजे ही छत्री तुमच्या बहिणीची आहे का, किंवा तुझ्या बहिणीची आहे का. ओके. बिलॉंग टू. द ओल्ड हाऊस बिलॉंग्स टू अ वेल्दी मर्चंट. वेल्दी मर्चंट. हे जुने घर एका श्रीमंत व्यापाऱ्याचे आहे. ओके. दॅट ब्युटिफुल पेंटिंग बिलॉंग्स टू अन आर्ट कलेक्टर. आता नवीन शब्दाला परत इथे, आर्ट कलेक्टर म्हणजेच काय, एखादी संग्रहकर्ता, एखाद्या गोष्टी जमा करण्याची ज्याला आवड असते तर आपण कलेक्टर असं म्हणतो, म्हणजे संग्राहक. आपला कलेक्टर वेगळा आणि हा कलेक्टर संग्राहक या अर्थाने आलेला आहे, गोष्टी जमा करणारा व्यक्ती. अर्थ बघा, ते ते सुंदर चित्र एक चित्रसंग्रहकर्त्याचे आहे. ओके. द फार्म बिलॉंग्स टू अ लोकल फॅमिली. शेत एका स्थानिक कुटुंबाचं आहे. लोकल, लोकल म्हणजे काय, स्थानिक. म्हणजे एखादा परिसर असेल किंवा एखादा एरिया असेल किंवा एखादी सिटी असेल, तिथला स्थानिक व्यक्ती, तिथला व्यक्ती म्हणजे लोकल व्यक्ती, म्हणजे स्थानिक व्यक्ती. तर शेत एका स्थानिक कुटुंबाचं आहे.